जळगाव येथील गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। श्याम प्रभाकर पाटील असं या आत्महत्या केलेल्या 19 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे। त्यानं मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिल्याचंही समोर आलंय। महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सर्वांसमोर केलेल्या मारहाणीमुळे अपमानित वाटल्यानं श्यामनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं त्याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटवरून स्पष्ट झालंय। या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्राचार्य योगेश पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मित्रांच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या श्यामलाच प्राचार्यांनी पीव्हीसी पाईपनं सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर बेदम मारहाण केल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद आहे। माझी स्टोरी इन्स्टावर टाक जो अशी शेवटची विनंती देखील त्यानं आपल्या मित्राला केल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद आहे। पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। सीसीटीव्ही फुटेज आणि इतर विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे अशी माहिती मिळाली। प्राचार्यांनी केलेल्या मारहाणीमुळे तणावात असल्यानं या तरुणानं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। आज सकाळी श्याम प्रभाकर पाटील एक 20 वर्षाचा मुलगा आहे। हा सुसाईड केलं म्हणून इन्फॉर्मेशन मिळाल्यावर त्यांचा जिथं सुसाईड केलं होतं एक पेइंग गेस्ट आहे रामानंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, तिथं आपलं पोलीस गेलं आणि त्या मुलांचं सुसाईड केलेलं बॉडी हॉस्पिटल पाठवलं आणि ते पूर्ण रूम शोधल्यावर एक सुसाईड नोट मिळाले होते। ते सुसाईड नोटमध्ये त्यांनी सविस्तर लिहिलं की कालच्या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीच्या रोजी 2 मुलं तेच गुलाबराव देवकर बी फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे 2 मुलं भांडण करत होता। हा मुलगा मदत गेला दोघांना सोडवण्यासाठी। मग मदत गेल्यानंतर ह्याला देखील म्हणजे ते 2 मुलांकडनं छोटी मोठी मारहाण झाले होते। या विषयावर जे गुलाबराव देवकर बी फार्मसी कॉलेजचे प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपलला हे तिन्ही मुलांना बोलून घेतलं आणि सर्वांसमोर ह्यांना मारहाण केलं होतं म्हणते। ते मारहाण केलेलं या विषयावर त्यांना खूप इमोशनली डिस्टर्ब झाले होते। मग इमोशनली डिस्टर्ब होऊन त्यांनी स्वतः सुसाईड करून घेतलं आणि सुसाईड केल्यानंतर त्याने सुसाईड नोट पण सोडला आणि अजून एक व्हॉइस रेकॉर्डिंग देखील आम्हाला रिकव्हरी केलेलं आहे। जे प्रिन्सिपल आहे त्यांच्या विरोधात आम्ही अबेटमेंट टू सुसाईड आत्महत्या प्रवृत्ती करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।